महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं याकरिता नागपूरमध्ये शांती मोर्चाचे आयोजन केलेले आहे। आपल्यासोबत संवाद साधण्याकरिता आमदार नितीन राऊत साहेब आहे। राऊत साहेब, काय सांगणार? शांती मोर्चा काढण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने हा शांती मोर्चा काढण्यात आलेला आहे? महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून बुद्धगया इथं सुरू आहे। हजारोच्या संख्येनं देश विदेशातनं बौद्ध धर्मीय त्या ठिकाणी जाऊन या आंदोलनात सहभागी होत आहेत। हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू हे आंदोलन करत आहेत आणि ज्या पद्धतीची दमन नीती बिहारची सरकार त्या ठिकाणी करते आहे, बौद्ध भिक्षूंना महाबोधी महाविहाराच्या बाहेरून 2 किलोमीटर दूर पर्यंत हाकलण्यात आलं, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। जग बघताय, हे सोशल मीडियाचे दिवस आहे आणि जगामध्ये वातावरण निर्मिती या निमित्तानं होत आहे। जेव्हा तुम्ही प्रत्येक धर्म हा स्वतंत्र धर्म आहे, भारतीय संविधानानुसार त्यांचे स्वतंत्र कायदे आहेत आणि त्यामुळे बुद्धांचा जो धर्म आहे त्यावरच हिंदू धर्मीयांनी त्या ठिकाणी आक्रमण का करून ठेवलं आहे, त्यांनी आपल्या ताब्यात का घेतलं, तो 1949चा कायदा रद्द करावा आणि हे वर्ल्ड हेरिटेज असं बौद्धांचं पवित्र स्थान हे बौद्ध धर्मियांच्या स्वाधीन करावं म्हणून हा शांती मार्च आज नागपुरात निघालेला आहे। अत्यंत भव्य दिव्य असा शांती मार्च। तथागत भगवान बुद्धानं शांतीचे जो संदेश जगाला दिला त्याचं उदाहरण आजचं हे मार्च या ठिकाणी आहे। मी धन्यवाद देऊ इच्छितो नागपूरच्या सर्व बौद्ध जनतेला की त्यांनी अत्यंत संयमानं, अत्यंत धीरानं, अत्यंत शांततेनं हा मार्च दीक्षाभूमी ते संविधान चौक या ठिकाणी आयोजित केला आणि दाखवून दिलं की आम्हाला जगामध्ये आज युद्ध नको, बुद्ध हवा आहे आणि त्यामुळे ती शांती या ठिकाणी कायम ठेवावी। याचा अर्थ असा होत नाही की शांती आली म्हणून क्रांती येणार नाही। आमचा संयम तोडू नका। आम्ही बौद्धाचे लोक संयमाने वागतो। या ठिकाणी नारेबाजी करण्यास तुम्ही मनाई केली, आम्ही पालन केलं, पण या उपर आम्ही खपवून घेणार नाही। आमचा देशातील नंबर 1चं पवित्र स्थान बोधगयाचं महाबोधी महाविहार याची मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प या ठिकाणी करून आम्ही आज आंदोलनात आलेलो आहोत। आज तुम्ही शांती मोर्चा काढण्यात आलेला आहे तुमच्यातर्फे, पण समोरचं पाऊल काय असणार आहे? माझ्यातर्फे शांती मार्च नाही आहे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या माध्यमातून हा शांती मार्च आहे। ते जे ठरवतील त्या अनुषंगानं एक भीम सैनिक या नात्यानं मी आंदोलनात सहभागी झालो आहे आणि पुढेही होत राहील। नक्कीच डॉक्टर नितीन राऊत यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। देशोन्नतीकरिता रिपोर्टर स्नेहा भोके, नागपूर।